नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त अशी आपण कांदा टोमॅटोमध्ये ना बनवलेली अशी सुकी अशी भाजी बनवणार आहोत मुगाची. झटपट होते, जास्त वेळ लागत नाही. प्लस कोणतंही वाटण किंवा खोबरं वगैरे मी काही वापरणार नाही आहे. फक्त कांदा टोमॅटो छान परतवणार आहे. इतकी सुंदर लागते भाजी ना आणि टाईमही लागत नाही जास्त बनवायला. मूग भिजवून घेतलेले आहेत ऑलरेडी रात्री भिजत ठेवलेले आहे. सकाळपर्यंत छान भिजले गेलेले आहेत आणि आता आपण भाजी बनवायला घेऊया. पहिले कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे, कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत आणि थोडासा सालीसकट ठेचलेला लसूण टाकलेला आहे. मस्त सालीसकट ठेचून टाकलं लसूण ना, त्याची एक चव खरंच खूप वेगळी येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा भाजीमध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे आपण बारीक चिरून टाकायचे आहेत आणि तेलामध्ये मस्त असं फ्राय करायचं आहे. कांदा फ्राय म्हणजे एकदमच त्याला करपवून वगैरे असं जास्त ओव्हरकुक वगैरे नाही करायचं आहे. आपल्याला थोडंसं त्याला शिजवून घ्यायचं आहे वाफेवर वगैरे. तुम्ही वाफेवर घेऊ शकता किंवा असंचही घेऊ शकता. मी ते असंच घेतलेलं आहे शिजवून. थोडंसं त्याचा कलर चेंज होईपर्यंत, हलकासा गुलाबी रंग आला आहे ना तोपर्यंत मी परतवून घेतलेला आहे कांदा. त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे. तेही एक मोठ्या साईजचा घ्या किंवा 2 मीडियम साईजचे घ्या, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर टोमॅटोही व्यवस्थित बारीक चिरून घेतलेला आहे, तोही टाकलेला आहे. छान मिक्स करायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी याच्यावर आता झाकण ठेवते, जेणेकरून टोमॅटो मस्त असं स्मॅश होऊन जाईल. साईडला बघा माझे मूगही भिजलेले आहेत मस्त असे. त्यातलं पाणी वगैरे निथळून काढलेलं आहे सगळं. आणि ते आपलं झाकण काढून पुन्हा चेक करायचं आहे. मध्ये मध्ये ढवळत राहायचं कांदा टोमॅटोही, कारण का खाली लागू नये वगैरे, करपू नये म्हणून त्यासाठी. आणि ते पूर्ण मी म्हणजे चेक केलेलं आहे व्यवस्थित. आणि टोमॅटो वगैरे थोडंसं मस्त असं स्मॅशी होतं आहे. आता इथे आपण टाकणार आहोत मसाले. बस बेसिक मसाले आहेत. इथे हळद टाकलेली आहे, घरगुती लाल तिखट टाकलेलं आहे. मी 1.5 ते 2 चमचे टाकलेले आहे, कारण का जास्त स्पायसी असं नाही आहे. त्यानंतर धनाजिरा पावडर टाकलेला आहे 1 चमचा आणि टाकलेला आहे छोटा चमचाभर किंवा अर्धा चमचा एवढा गरम मसाला. आणि इथे टाकलेला आहे अजून एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला. खूप छान फ्लेवर येतात ह्या सगळ्या मसाल्यांचे. कांदा लसूण मसाला थोडासा स्पायसी असतो ना, त्याच्यामुळे तो वापरलेला आहे. आणि घरगुती तिखट तर जास्त माझं स्पायसी नाही, त्याने कलर छान येतो, त्याच्यामुळे तो थोडासा टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर मसाले व्यवस्थित कांदा टोमॅटोमध्ये परतवून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर बघा इथे मोड आलेले म्हणजे मोड नाही आलेले आहेत, मूग यायला स्टार्ट झाले होते. त्याच्यानंतर तुम्ही ह्या स्टेजला मोड यायला ठेवलात ना तर छान मोड येतात. आणि आता हे मी भिजवलेले मूग आहेत ते याच्यात टाकते. कढईमध्ये सगळे भिजवलेले मूग टाकून घ्यायचे आहेत. छान मिक्स करायचे आहेत व्यवस्थित. याच्यामध्ये कांदा टोमॅटोमध्ये छान व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे. कोणतंच वाटण वापरलेलं नाही, सुकं ओलं कोणतंच वाटण वापरलेलं नाही आहे. फक्त कांदा टोमॅटो वापर मस्त अशी. आणि मूग शिजायला जास्त वेळ लागत नाही ना, त्याच्यामुळे मूग हे पटकन शिजले जातात वाफेवर. आणि खरंच ते म्हणजे खूप ते बिलबिलीत किंवा भाजी आपण रस्सेदार वगैरे बनवायला गेलं तर मग ते खूप शिजलं जाते ना. पण अशा ह्याच्याने ते चावण्या हे काही येतात ना, त्याच्यामुळे खरंच खूप मजा येते खायला भाजी. तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा. छान मिक्स करून झाल्यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. पुन्हा एकदा आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण वाफेवर याला शिजू ठेवायचं आहे. आणि मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे, जेणेकरून कारण का आपण याच्यामध्ये पाण्याचं कुठेच प्रमाण वापरत नाही आहे ना, त्याच्यामुळे एक 2-2, 3-3 मिनटानंतर आपण त्याला चेक करत राहायचं आहे. मिक्स करून ढवळायचं आहे, जेणेकरून ती व्यवस्थित सगळीकडनं छान अशी शिजली जाईल. इथे बघा झाकण ठेवलं होतं, आता झाकण काढूया. आणि आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मी इथे मध्येही अजून 1दा-2दा चेक केलेलं आहे. तुम्ही इथे नंतर चेक करू शकता. मूग थोडंसं आपण हातामध्ये चिरडून वगैरे बघायचं शिजलं गेलेलं आहे का. शिजलं नसेल तर पुन्हा ठेवायचं आणि शिजलं असेल तर पुन्हा ठेवायची मग गरज लागत नाही. पण मध्ये मध्ये जेव्हा आपण झाकण ठेवतो, थोडंसं नाही म्हटलं तरी 10-1 मिनटं तरी लागतातच. हे बघा मी इथे तुम्हाला चमच्या साह्याने दाखवते. अगदी इझिली मस्त फुटत आहेत मूग. त्याच्यामुळे तशा ह्याच्यामध्ये किंवा तसं नाही जमत असेल, तुम्हाला वाटतं की चमच्याने काय दाबल्याने तर होतंच, पण असं हातातही दाखवते तुम्हाला. बघा मस्त असं स्मॅश होतं आहे. छान असं मिक्स केल्यानंतर इथे अजून तुम्हाला पाहिजे असेल खूप जास्त थोडंसं म्हणजे चावायला नाही पुरती असं नको असेल ना, थोडंसं अजून स्मॅशी टाईप जसं असते ना भाजी, आपण ह्याच्यावरची जी वाटण वगैरे टाकून लपलपीत भाजी करतो तशी जर पाहिजे असेल ना तर ठेवू शकता इथे. मी इथे फक्त अजून 2 मिनटं ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा झाकण काढून
मी इथे व्यवस्थित चेक करते। आता इथे भाजी माझी मस्त अशी तयार झालेली आहे। फक्त आपण वरतून आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे की आपली मस्त अशी वाफेवरची मुगाची भाजी इथे तयार होईल। इतकी सुंदर लागते, चपाती भाकरी कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता। जेवताना तोंडी लावण्यासाठी वगैरे पण खूप भारी आहे ही भाजी, तुम्ही नक्की ट्राय करा। इतकी चटपटीत फ्लेवर येतात सगळे व्यवस्थित ना, आणि बेसिक मसाले वापरले आहेत। कुठलेच आपल्याला बाहेरून वगैरे आणायची बाबा हाच सब्जी मसाला पाहिजे किंवा तोच पाहिजे असं काहीच गरज नाही। आपल्या घरातल्या फक्त मसाल्यांमध्ये मसाला, मीठ, हळद ह्याच्यामध्ये सुद्धा इतकी सुंदर भाजी होते तयार। आणि मस्त अशी बघा आपली भाजी तयार झालेली आहे। सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि याचा फायनल लुक बघा किती सुंदर वाटतोय। आणि अशा याच्यामुळे ना मस्त पूर्ण एक एक प्रत्येक दाणा वेगळा वेगळा दिसतो आणि दिसायलाही सुंदर आणि खायलाही तितकीच टेस्टी अशी आपली ही मुगाची वाफेवरची भाजी तयार झालेली आहे। कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।